मिशन 100 दिवस दिवस 14। मित्रांनो, आज मी तुम्हाला असे दोन व्यवसाय सांगणार आहे ज्याची मागणी भारतात कधीही न संपणारी आहे। प्रत्येक घरात, मंदिरात आणि धार्मिक कार्यक्रमात या उत्पादनाचा वापर केला जातो। विशेष म्हणजे कमी गुंतवणुकीत स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी या व्यवसायामध्ये आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी सदानंद आणि सदानंद लाईव्ह चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे। मिशन 100 दिवस या मालिकेत आपण दररोज दोन नवीन व्यवसायाची माहिती जाणून घेत आहोत। माझा उद्देश फक्त व्यवसायाची नावे सांगणे नाही, तर तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी नवीन कल्पना आणि योग्य दिशा देणे आहे। चला आजचा पहिला व्यवसाय पाहूया। व्यवसाय क्रमांक 1, अगरबत्ती उद्योग। अगरबत्तीचा वापर आपल्या देशात जवळपास प्रत्येक घरात, मंदिरात, धार्मिक कार्यक्रमात आणि सण उत्सवामध्ये केला जातो, म्हणून या उत्पादनाची मागणी वर्षभर कायम असते। हा व्यवसाय लहान प्रमाणात घरातूनही सुरू करता येतो आणि हळूहळू मोठा करता येतो। या व्यवसायासाठी साधारण 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते। दर्जेदार सुगंध, आकर्षक पॅकिंग आणि स्वतःचा ब्रँड तयार केला तर किराणा दुकाने, पूजा साहित्य दुकाने आणि ऑनलाईन विक्रीसाठी चांगली संधी मिळू शकते। व्यवसाय क्रमांक 2, पूजा साहित्य, कापूर आणि कॉटनवाती। आता पाहूया आजचा दुसरा व्यवसाय। पूजा करताना कापूर आणि कॉटनवाती जवळजवळ प्रत्येक घरात लावल्या जातात, त्यामुळे या उत्पादनातही वर्षभर मागणी असते। हा व्यवसाय साधारण 30,000 ते 1 लाखपर्यंतच्या गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो। चांगल्या दर्जाचा कापूर, व्यवस्थित तयार केलेल्या वाती आणि आकर्षक पॅकिंग यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो। तुम्ही ही उत्पादने किराणा दुकाने, पूजा साहित्य दुकाने, मंदिर आणि परिसरातील होलसेल बाजारात विकू शकता। जर दर्जा आणि सेवा चांगली ठेवली तर स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी तुम्हाला या व्यवसायात आहे। मित्रांनो, आजच्या दोन व्यवसायापैकी तुम्हाला कोणत्या व्यवसायाची संपूर्ण माहिती हवी आहे कमेंटमध्ये नक्की लिहा। अगरबत्ती उत्पादन किंवा कापूर आणि कॉटन वाती उत्पादन। उद्या पुन्हा भेटूया मिशन 100 दिवस 5 मध्ये आणखी दोन नवीन व्यवसायासह। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।